न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेलू बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अन्यथा ठिय्या आंदोलन। श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचा विभाग नियंत्रकांना इशारा। चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रवासी संतप्त। सेलू येथील बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीने करण्यात आली आहे। यासंदर्भात आज विभाग नियंत्रक एसटी महामंडळ परभणी यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाने लक्ष वेधण्यात आले। प्रवाशांचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला। सेलू हे तालुक्यातील एक महत्त्वाचे बसस्थानक असून येथून दररोज हजारो प्रवासी आणि विद्यार्थी ये जा करतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून या बसस्थानकावर लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे। अनेक प्रवाशांना आपले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गमवावी लागली आहे। यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। प्रशासनाकडून सेलूची उपेक्षा। परभणी जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र सेलू बसस्थानकात या सुविधेपासून वंचित का, असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे। तातडीने ही यंत्रणा कार्यान्वित करून प्रवाशांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे। 15 दिवसांचा अल्टिमेट दिला आहे। प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास येत्या 15 दिवसांत श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सेलू बसस्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदकांकडून देण्यात आला आहे। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जयसिंग शेळके, गणेश शेवाळे, विनोद धापसे, नवनाथ गायकवाड, समर्थ जमकडे, संजय जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। पूर्णविराम हलत। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।